आणि यानंतर पाहूयात राज्यभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा चांदा ते बांदा सुपरफास्ट मधून। राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त चांदवडमध्ये सभा। काँग्रेसचं सरकार आल्यावर निर्यात शुल्क बंद करू, शेतकऱ्यावर जीएसटी लावला जाणार नाही, शेतकऱ्यांसाठी दरवाजे नेहमीच उघडे, राहुल गांधी यांचं सभेमध्ये वक्तव्य। काही लोक आपलंच मन की बात करतायत तर राहुल गांधी शेतकऱ्यांच्या मन की बात करतायत। मोदी शहा यांच्यासाठी भाड्यानं लोक आणावी लागतात, संजय राऊत यांची मोदी आणि शहांवर टीका। भाजपचं सध्या शीर्षासन सुरू आहे। मुख्यमंत्री असताना काय केलं हे जनतेला ठाऊक। भारतीय जनता पक्षानं आपलं सरकार गद्दारी करून पाडलं, मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, मला ते पद स्वीकारावं लागलं। गुहागरमध्ये उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका। भास्करराव भाजपला उत्तर द्यायला जाऊ नका, त्यांच्या शिव्यांना तुम्ही शिव्यांनी उत्तर देऊ नका। एकाही शिवसैनिक मोदींचा असा उल्लेख करणार नाही। आमच्या हिंदुत्वामध्ये ओव्या, तुमच्या हिंदुत्वामध्ये शिव्या, उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका। राहुल गांधींशी जागा वाटपाबाबत चर्चा झाली, त्यांना राज्यातील परिस्थिती जागा वाटपासंदर्भात माहिती दिली। राहुल गांधी महाराष्ट्रातल्या एकंदरीत घडामोडींविषयी समाधानी, संजय राऊतांची माहिती। 370लाही विरोध केला नाही आणि सीएएला सुद्धा विरोध केला नाही। काश्मीरी पंडित अजूनही निर्वासितांच्या छावणीत, मणिपूर हिंसाचारात हजारो लोक निर्वासित, त्याच्यावर अमित शहा बोलत नाहीत। सीएए कायद्याविषयी अजून बऱ्याच गोष्टी स्पष्ट व्हायच्या आहेत, राऊतांची अमित शहांवर टीका। संजय राऊतांवर रावसाहेब दानवेंचं टीकास्त्र, राहुल गांधी हे संजय राऊतांच्या दृष्टीनं प्रकाश का अंधार आहे हे येत्या निवडणुकीच्या निकालानंतर कळेल। कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालण्याच्या स्वभावामुळे 6व्यांदा पक्षानं विश्वास टाकला, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया। बारामतीची जागा अजित पवार यांना दिली आहे, घोषित करण्याची गरज नाही, भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांची माहिती। माझ्या उमेदवारीबाबत पक्ष निर्णय घेईल, चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य। काल रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस यांनी गोपाळ शेट्टी यांची घेतली भेट, फडणवीसांनी गोपाळ शेट्टी यांची समजूत काढल्याची माहिती। गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापल्यानं समर्थक नाराज। रावेर मतदारसंघामधून रोहिणी खडसे यांना उमेदवारी द्या, नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत मागणी। रोहिणी खडसेंना उमेदवारी मिळाली तर नणंद विरुद्ध भावजे अशी लढत रावेरमध्ये पाहायला मिळेल। सोलापूर लोकसभेसाठी भाजपवाल्यांकडून माझ्या नावाची अफवा, आमदार प्रणिती शिंदे यांची भाजपवर सडकून टीका, रक्तातच काँग्रेस असल्याचा पुनरुच्चार। लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर स्मिता वाघ यांनी मानले पक्षाचे आभार, जळगाव लोकसभा निवडणुकीत आपली जागा निवडून येईल असा व्यक्त केला विश्वास। आमदार निलेश लंके आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता, सुजय विखेंच्या विरोधात लंकेंना तिकीट मिळण्याची शक्यता। राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांकडून लंकेंचा भावी खासदार असा उल्लेख, आमचं ठरलंय दक्षिण उरले, कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी। निलेश लंकेंसाठी तुतारी वाजवत गावकऱ्यांकडून फुलांच्या पायघड्या, पुण्याकडे जाण्या अगोदर आई आणि पत्नीकडून औक्षण। पक्षविरोधात निर्णय घेतला तर कारवाई होते, त्यामुळे निलेश लंके यांनी अशी भूमिका घेऊ नये, अन्यथा त्यांना आमदारकी सोडावी लागेल, अजित पवार यांचे विधान। कोणत्याही नेत्याला कार्यकर्त्यांचं नुकसान होऊ नये असंच वाटतं, लंकेंना राजीनामा द्यावा लागेल, अजित पवारांच्या विधानावर लंकेंची प्रतिक्रिया, तर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला नसल्याचं स्पष्टीकरण। शरद पवार यांचं नाव आणि फोटो कोणत्याही स्तरावर वापरणार नाही असं लेखी लिहून द्या, अजित पवार गटाला न्यायालयाची सूचना, दोन्ही पक्षांनी या गोष्टीला माध्यमातून प्रसिद्धी द्यावी, न्यायालयाचे शरद पवार आणि अजित पवार गटाला निर्देश, पुढची सुनावणी 18 तारखेला। शरद पवार यांचं नाव वापरू नका, त्यांचा फोटो वापरू नका असं न्यायालयानं आज स्पष्ट सांगितलंय। आतापर्यंत निवडणुका पवारांनी जिंकून दिल्या हे सुद्धा न्यायालयानं म्हटलं, वेगळं चिन्ह घ्या असं न्यायालयानं सुचवलं। न्यायालयाच्या निर्णयावर जितेंद्र आव्हाड यांची माहिती। भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण शरद पवार यांच्या भेटीला, भारती पवार यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिल्यानं हरिश्चंद्र चव्हाण नाराज असल्याची चर्चा। भाजपकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच नांदेड लोकसभेचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि लातूर लोकसभेचे खासदार सुधाकर शृंगारे सिद्धिविनायकाच्या दर्शनाला, मंदिर ट्रस्टकडून भाजपच्या उमेदवारांचा सन्मान। शिवसेना शिंदे गटाचे माढा लोकसभेचे संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांची पक्षाला सोडचिठ्ठी, भाजप मराठा आणि धनगर आरक्षणासंदर्भात समाजात भांडणं लावत असल्याचा कोकाटेंचा आरोप।
आचारसंहिता उद्यापासून लागू होईल. अजित पवार यांचं प्रचार सभेत वक्तव्य. सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीचा निर्णय सर्व जागा जाहीर झाल्यानंतर घेणार असल्याचंही वक्तव्य. भाजप आणि शिवसेना मनसेसाठी 1 ते 2 जागा सोडायला तयार. लोकसभा निवडणूक लढली नाही तर राज्यसभेचाही पर्याय. एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी. मनसे नेते संदीप देशपांडे आणि मनसे नेते अमेय खोपकर यांनी घेतली मंत्री उदय सामंत यांची भेट राजकीय नसल्याचं संदीप देशपांडेंचं स्पष्टीकरण. विदर्भातील 4 जागांवरही महायुतीकडून धक्कातंत्र वापरलं जाण्याची शक्यता. भावना गवळींच्या जागी संजय राठोड यांना तिकीट मिळणार अशी चर्चा. जयंत पाटील हे महायुतीत आले असते तर नक्कीच मंत्री राहिले असते. आता त्यांच्या चूक लक्षात आली असेल. गुलाबराव पाटील यांचं विधान. वसंत मोरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा. आज 4 वाजता शरद पवार यांची भेट घेण्याची शक्यता. भाजपकडून चिन्ह की गॅरंटी दिली जाते. चले तो चांद तक नहीं तो शाम तक. भाजपच्या गॅरंटीवर जयंत पाटील यांचा टोला. नोकरी न मिळणं, महागाईत वाढ, जाती धर्मात भांडणं ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी. बाळासाहेब थोरात यांची टीका. नांदेड जिल्ह्यातून मराठा समाजाचे उमेदवार लोकसभेच्या मैदानात. नांदेड जिल्ह्यातून मराठा समाज 1000 उमेदवारी अर्ज दाखल करणार. पहिल्या यादीत उमेदवारांची नावं जाहीर. लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर होताच नितीन गडकरींचं परिवाराकडून औक्षण. रात्री उशिरा नितीन गडकरी नागपूरच्या घरी दाखल. भिवंडी लोकसभेतील उमेदवारी म्हणजे इथल्या जनतेचा विजय. लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कपिल पाटील यांची प्रतिक्रिया. देशामध्ये भांडवलशाही वाढली आहे. सरकारचं शेतकरी प्रश्नांकडे दुर्लक्ष. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा केंद्र सरकारवर आरोप. पुण्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांचं पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन. पुणे महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करावी म्हणून आंदोलन. मुंबई हायकोर्टात झालेल्या सुनावणी दरम्यान दापोली रिसॉर्ट अनधिकृत असल्याचं सिद्ध झालं. उच्च न्यायालयाच्या कार्यवाहीनुसार परब आणि कदम यांना बेकायदेशीर रिसॉर्ट 4 आठवड्यात पाडण्याचं मान्य केल्याचं भाजप नेते किरीट सोमय्या यांचं म्हणणं. देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती खालावली. पुण्यातल्या भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू. यवतमाळच्या राळेगावमध्ये भाजपच्या लाभार्थी संपर्क अभियान प्रशिक्षण वर्गाला प्रवीण दरेकर यांची हजेरी. यावेळी आदिवासी नृत्यावर प्रवीण दरेकर आणि आमदार डॉक्टर अशोक उईके यांनी धरला ताल. भाजपच्या देशभरातील विकसित भारत संकल्प अभियान धाराशिवमध्येही राबवणार. जिल्ह्यातील 60,000 लोकांपर्यंत पोहोचून संकल्प संकलित करण्यात येणार. माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ. कुणबी प्रमाणपत्र नोंदीची माहिती गोळा करण्यासाठी समिती. अटल सेतूवरून आजपासून बेस्ट बस सेवा सुरू. जागतिक व्यापार केंद्र ते कोकण भवन दरम्यान ॲपवर आधारित वातानुकूलित प्रीमियम बस धावणार. मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते बस सेवेची सुरुवात. बसचं किमान भाडं 225 रुपये. नाशिक शहराची सिटी लिंक बस सेवा पुन्हा ठप्प. पगार देण्याचं प्रशासनाचं आश्वासन. मात्र वाहकांचे 2 महिन्यांचे पगार रखडले. तपोवन बस डेपोमधून बस बाहेर काढायला नकार. मुंबईतल्या नव्या कोस्टल रोडवर सीसीटीव्हीचं जाळं उभं राहणार. मे महिन्यापर्यंत काम पूर्ण होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.